नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मालिकेचा आनंद घेताय ना? मालिकेचा आनंद घेतलाच पाहिजे, त्यामुळे आपण आपलं टेन्शन विसरून जातो. तर होतं इथं आता ईश्वरीसाठी सरप्राईज प्लॅन आहे. ते म्हणजे ईश्वरी आणि अर्णव चालले हनुमानसाठी. होतं असं की आता सकाळी सकाळी आजी, ईश्वरीची नणंद आणि मामी ह्या हॉलमध्ये चहा घेत असतात आणि त्या ईश्वरीला आवाज येतात की ईश्वरी खाली ये. ईश्वरी खाली येते तेव्हा ईश्वरीची नणंद म्हणते, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आणि टेबलवरती एक चार्ट ठेवलेला असतो, त्यामध्ये गावांची नावं लिहिलेली असतात. तर ते डोळे झाकून ईश्वरी म्हणते, तूही ह्यातील एका गावावरती बोट ठेवायचं. ईश्वरी म्हणते, हे काय आहे? तर ते म्हणते, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. हे सगळं बघून मामीला मात्र खूप जलन फील होत असते. तर ईश्वरी ही डोळे झाकते आणि त्यापैकी एका गावाच्या ह्याच्यावरती नाव ठेवते. तर तिथे येते बँगलोर. तर तिथे बँगलोर. तर ईश्वरीची नणंद म्हणते, हो, आणि हे आहे की तुम्ही तुमच्या हनुमानसाठी बँगलोरला जाणार आहात. तर ईश्वरी म्हणते, काय? तर ती म्हणते, हो. आणि आजी म्हणते, चला तर मग तयारीला लागा दोघंही, आणि तुम्हाला संध्याकाळच्या फ्लाईटने निघायचं आहे. त्यानंतर ईश्वरी रूममध्ये जाते. अर्णव लॅपटॉपवरती काम करत असतो. ती अर्णवला म्हणते, आजींनी ना आपल्याला बाहेर फिरण्यासाठी तिकीटे काढलेली आहे. अर्णव म्हणतो, कोणतंही कारण घेऊन तू माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नको. मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही आहे किंवा तुझा शब्द माझ्या कानावरती पडूनही द्यायचे नाही आहे. तरीही ईश्वरी अर्णवला समजायला जाते. तर अर्णव तिला ढकलून देतो. ती ढकलल्यानंतर ती जाऊन भिंतीवरती आदळते. तिचा हातातल्या काही बांगड्या फुटतात आणि तिला जखमसुद्धा होते. हे बघून अर्णवला मात्र खूप वाईट वाटतं. अर्णव तिला उठवायला जातो, पण तो पुन्हा त्याला सावरतो की नाही, मला ईश्वरीशी काहीही संबंध ठेवायचा नाही आहे. आता संध्याकाळच्या फ्लाईटने दोघंजणं फिरायला जातील का नाही, किंवा ह्यांचा हा प्लॅन ते दोघं कसे कॅन्सल करतील, हे आपल्याला पुढील एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.